निकालानंतर एकनाथ शिंदे शरद पवारांबरोबर जाणार का या प्रश्नावरती शिंदे गटाच्या एका नेत्याने जे उत्तर दिलंय ते खरोखरच राजकीय वर्तुळात त्याने चर्चांना उधाण आलंय। अनेकांनी प्रश्न त्यावर उपस्थित केले तर अनेकांची धाकधूक सुद्धा वाढले। नक्की विधानसभेच्या निकालानंतर काय होणार, शिंदे कोणाबरोबर जाणार याविषयी अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित राहिलेत। कारण 2019च्या विधानसभेचे जे इलेक्शन झालं होतं त्यानंतर ज्यावेळी सत्ता स्थापन झाली त्या सत्ता स्थापनेनंतर एकनाथ शिंदेंनी ज्या पद्धतीने बंड केला आणि सत्ता स्थापन केली भाजपबरोबर, त्यानंतर कोणीही याविषयी स्पष्टपणे होकार देऊ शकत नाही की कोण कुठे जाईल, कोण कधी पलटी मारेल। हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। तर कोणता नेता काय म्हटला हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल, चॅनलवर नवीन आला असाल, सबस्क्राइब करायला विसरला असेल तर नक्की सबस्क्राइब करा। तर विधानसभेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकत्र येणार अशा चर्चा रंगल्या होत्या आणि या चर्चा रंगल्या असताना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांना एक प्रश्न विचारला असता त्यांनी जे वक्तव्य केले, त्यांनी जे उत्तर दिलंय ते खरोखरच सर्वांच्या भुवया उंचावणार आहे। तर विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर जेव्हा कोणता पक्ष कोणता कोणाबरोबर असेल, अजित पवार गटाचे नेते पक्षाचे नेत्यांनी माजी मंत्री नवाब मलिक यांनी विधान केलं होतं। तर याच दरम्यान शिंदे गटाचे नेते प्रवक्ते यांना निवडणूक निकालानंतर काय चित्र असेल असा प्रश्न विचारला असता त्यांनी जे वक्तव्य केले, त्यांनी जे उत्तर दिलं ते खरोखरच अनेकांचं भुवया उंचावणार आहे। त्यांना असा प्रश्न विचारण्यात आला होता की विधानसभेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांना जर मुख्यमंत्री पद दिलं नाही तर तुम्ही काय भूमिका घ्याल असा प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिलं, विधानसभेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे जर शरद पवार यांच्याकडे मुख्यमंत्री पदासाठी गेले तर तुम्ही काय कराल। त्यावरती संजय शिरसाट यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, कारण त्यांच्यावर आमचा विश्वास आहे। पुढे ते म्हणाले की एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, त्यांचा शर्ट पकडून आम्ही त्यांच्या मागे जाऊ, कारण एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील आम्हा सर्वांना बांधील आहे, असं सुद्धा त्यांनी वक्तव्य केलं। या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आलंय। नक्की विधानसभेच्या निकालानंतर काय होणार असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला। तर यावरती प्रतिक्रिया देताना प्रवीण दरेकर यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली, परंतु एकनाथ शिंदे असं करणार नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलं। पण संजय शिरसाट यांनी जे वक्तव्य केले ते खरोखरच त्यांच्या पक्षाची भूमिका आहे असं वाटत नाही, त्यांची स्वतःची भूमिका आहे, परंतु एकनाथ शिंदे असं काही करू शकणार नाही असं विधान करून त्याने एकनाथ शिंदे यांना विधानसभेची निवडणूक लढवली त्याची आठवण करून देताना पाहायला भेटते। तर या संजय शिरसाट यांच्या या विधानावरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल, चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा।